राम तात्या, राम राम. तात्या काय चालू आहे रे? काही नाही, वावर तयार करणं चालू आहे. यंदा कपाशी लावणं विचार आहे. मग लाई टाक ना तात्या. बाय पण मागला वरीसले गैरी अडचण होती भो. का बो काय होईन तर भो? कपाशीनी थैली ते लाई भो, पण बियाणं काही नेमन उगणं नाही भो. जे उगणं ते आखो मलाई जाय, माना टाकी दे. मग काय नुसता सांदा सांद. बाई ना त्या कपाशीना पाय रे बोलता दांगडू माटणार दादा. तात्या घरोघर मातीना चुली, आमनाकडे बी अशी उपाधी होती भो. तुम्ही बी ते गंमत मनात सारखी फसली भो. हा आता काय करणार दादा? थांब तात्या, आपण एक काम करू. आपला गावना कृषी साहेब नाना वावर मा शेती शाळा काय म्हणतस ते दर 15 दिनले बटा जमेत. आपण आपला कृषी साहेबले जाई उपाधी काय शेती विचारी दखूत. चालीन, लाव मग फोन. राम राम हो साहेब, दादा बोल रानू. हा बोला दादा, राम राम. हा साहेब म्हणत तात्याना मना वावर मा मागला सालले कपाशी लाई होती, पण बियाणं काही नेमन उतरलं नाही हो. त्यांसाठी फोन करा होता. बरं बरं, मी आज माती नमुना काढाले तुमना गाव माझ येलशे. उनू मी तुमनाकडे. बापरे, या या मग बरं होईल साहेब, या मग या. साहेब या. दादा तात्या, तुम्ही समस्या माले समजी गई. त्यानं कारण असं शे, आपण दर वरीसले कपाशीवर कपाशी लावतस. त्यामुळे जमीन मा बुरशीनं प्रमाण दिने दिन वाढी राही ना. दुसरं आपण जमीनले अजिबात आराम देतच नाही. रोटा मारा की पैरा, रोटा मारा की पैरा. यामुळे वल्ली वातळी जमीन आपण तयार करतस. त्यामुळे जमीन मा किडासनं प्रमाण वाढी राही ना. टाकेल खत पिकले भेटसच नाही, जमीन मा वाया जाई राही ना. या अडचणवर जर तुमले पक्का इलाज करना हुई ते बीज प्रक्रिया करनी पडी. कशी नि कवय नि कोणती बीज प्रक्रिया करनी पडी हो साहेब? तात्या दादा नेमन ध्यान द्या. कपाशीना एक थैली मा जितल्या सारख्या राहतस त्यासारख्यासले 10 ते 15 ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि ॲझेटोबॅक्टर पीएसबी केएमबी ना जीवाणू संवर्धक 10 ग्रॅम चोपडी द्यावानं, सरकीले लाई देवानं पैरी सण निश्चित होई जावानं. म्हणजे साहेब बीज प्रक्रिया व्हावानंतर ना झाडे उगने का डर, ना झाडे मरने का डर, ना सांडने का डर. जय हो बीज प्रक्रिया. ते हा शेतकरी बंधू, तुम्ही बी करा बीज प्रक्रिया.